पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। लगीन होणार, लगीन होणार, लगीन होणार। शशी भाऊ आणि विवाहरी वहिनीचं थाटामाटात लगीन होणार। खुशखबर, खुशखबर, खुशखबर। हा आता आपले भुलगावचे सुपुत्र शशिकांत घोलप यांचं लग्न ठरलेलं आहे। अरे घोलपांच्या घरात एकच थाट। शशीबाईंनी ठरवलं विवाहाची लग्नाचा घाट। ते लग्नाचं स्थळ आणि ते वार सांग ना। हा तर लग्नाचं स्थळ मंदिराजवळ, आपल्या गावच्या मंदिराजवळ। आणि या शनिवारी सगळ्यांनी यायचं। तर लग्नाला या, लग्नाला या, लग्नाला या। शशी भाऊ आणि वहिनीच्या लग्नाला या। जमला एवढ्यात कसं ते असं मजा नाही येत। थांब मी सांगतो तुला। ताई माई अक्का विचार करा पक्का। ताई माई अक्का विचार करा पक्का। विसरू नका शशीची लग्न घटिका। लग्नाचा वार शनिवार, शनिवार, शनिवार। असं कर का? लगीन होणार, लगीन होणार, लगीन होणार। शशी भाऊचं लगीन होणार। लग्नाला यायचा मस्त। या या। अरे भोईर इकडे काय बॅनर लावले का नाही? नाही अजून। हा अहो फोटो कुठे आले अजून? उद्या सकाळपर्यंत प्रिंट करून देतो। हा आणि ती लग्नपत्रिका छापायला सांगितली ती एक तयार आहे ना? हो ही तर द्यायला येणार होतो। ही घ्या। कशी आहे? हे काय? अहो एकच पत्रिका छापली। नाही कसं आहे, गावाला आमंत्रण द्यायसाठी आपण बॅनर लावलेत ना सगळीकडे, पण हे स्पेशल निमंत्रण आहे। चंद्रविलाससाठी आग्रहाचं निमंत्रण। काय चाललंय तुझं? एवढं सोपं तुला जमत नाही डबा लावायला? मोठी अवघड कामं कशी करणार आहेस मग? मी दाखवतो कसं करतात ते। हे पहिल्यांदा इकडे हे बसलं, पण हे अरे सोपं म्हणत होतस ना? काय तू सारखी हसतेस काय ग? मला तुलाही जमत नाही? गप, मी ट्राय तरी करतोय निदान। मालक तुमच्याच्यानं होत नसतंय। मी तेच म्हणलं, तू अजून कशी आली नाहीयेस? त्या इकडं मी करीती। हा घ्या घ्या दाखवा। कोड सुटत नसतंय, सोडवायचं असतंय। आणि सोडायला गेले की ते सुटत नसतंय। नाही खरं सांगू का, तूच एक कोड आहेस। तू स्वतःलाच कधी सोडवणार आहेस ते सांग। हे बाबा कसा आहेस रे तू? कोणीतरी आपल्याला काही दिलं की थँक्यू म्हणायची पद्धत असते आमच्यात। आमच्यात? हो, त्या विभावरी नर्सनी आपल्याला टेस्टी कांदा भजी करून पाठवली, श्रीखंड पुरी करून पाठवली। तू थँक्यू तरी म्हणालास का त्यांना? मी काल रात्री त्यांना फोन करणार होतो खरंच, पण खूप लेट झाला होता। मी आज सकाळी मला आठवलं तेव्हा मी फोन करणार होतो, पण मी कामात अडकलो। मी आता करणार आहे ना, हे बघ लगेच करतो, डोंट वरी। लगीन होणार, लगीन होणार, लगीन होणार। शशी भाऊ आणि विभावरी वहिनीचं थाटामाटात लगीन होणार। अरे महाजन कशाला फोन करतोय हिच्या फोनवर? अरे बाबा आता नको करू, होणारी बायको आहे ती माझी। रे बोल। अरे लग्नाला या, लग्नाला या, लग्नाला या। शशी भाऊच्या लग्नाला या। ए भाई तुझ्यावर लक्ष ठेवायला पोरं आहेत ना, त्यांना सांगा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा। ही विभावरी कवा सटकून जाईल ना कळायचं पण नाही। अरे भाई तुला टेन्शन घ्यायची गरजच नाही, सगळा बंदोबस्त केलाय। वहिनीच काय घरातून चिटपाकरू सुद्धा बाहेर जाऊ देणार नाही। आता वहिनी चेहरा बघेल ना तो तुझाच।
अरे गोरलपांच्या घरात एकच थाट, शशीभाऊ आणि विभावरी वहिनी घालणार लगीन गाठ. उचलतच नाहीये. एकदा परत करून बघ ना. परत काय करून बघ, झालं ना, नंतर बघू आता. नाही बाबा, तू नंतर नंतर म्हणतोस आणि विसरून जातोस. कर एकदा परत. अरे यार, त्या बिझी असतील ना म्हणून उचलत नाहीयेत ना फोन. हे बघ बाबा, 2 दिवसांनी थँक्यू म्हणण्यात काय अर्थ आहे का? नाही ना, मग कर ना एकदा. यार तुझ्या हट्टीपणाचं काय करू यार मी, एकतर वाड्यामध्ये रेंज पण नसते यार. करतो. अरे हा अनंत महाजन परत परत फोन करतोय. काय करायचं याच? ए रिक्षा थांबव, रिक्षा ये रे. ताई माई अक्का, हे बघा चंद्रविलासच्या महाजनांचे प्रताप. हा अनंत महाजन, नाना महाजनांचा पोरगा, चंद्रविलासच्या पापाचा वारसदार, त्यांची परंपरा चालवायला परत गावात आलाय. हा अनंत महाजन माझ्या होणाऱ्या बायकोला फोन करून तिला फूस लावायचा प्रयत्न करतोय. अहो आमचं शनिवारी लग्न आहे आणि हा तिला फितवायला बघतोय. तुम्हीच ऐका. हॅलो हॅलो हॅलो, गौरीजी कधीपासून फोन ट्राय करतोय तुम्हाला. तुम्ही फोन का नाही उचलत? बिझी आहात का? हॅलो हॅलो, मी अनंत महाजन बोलतोय. हॅलो, माझा आवाज येतोय ना तुम्हाला? मला फक्त 2 मिनिटं बोलायचं तुमच्याशी, फक्त 2 मिनिटं. ऍक्च्युली कसं बोलू ते कळत नाहीये मला. म्हणजे गेले काही दिवस आपल्यात इतकं सगळं घडलं, पण तुम्ही ते सगळं विसरून गेलात आणि एक नवीन सुरुवात केली. तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या हाताची चव म्हणजे हॅलो हॅलो विभावरजी, तुम्ही बोलत का नाही आहात? रागवलात का तुम्ही? अनंत महाजन म्हणजे वाड्यातील नानांचा पोरगा का? हा. पण तो का फोन करतोय विभाला? त्यांचा काय संबंध आहे तिच्याशी? बाप तसा लेख, दुसरं काय? ऐकलं ना तुम्ही? ऐकलं ना? हा महाजन आज माझ्या बायकोशी लगट करतोय, उद्या तुमच्या आया बहिणीची करणार नाही का? ही घाण आहे ना ही. हे असे लोक आपल्याला गावातून हाकलून द्यायचे, पण त्याच्या आधी आपल्याला गावाच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे. मला तुमच्या आशीर्वादांची लई गरज. सगळ्यांनी लग्नाला यायचं. आनंद महाजन काय करू, अडथळा आणू नाही तर काय करू, पण तुम्ही सगळ्यांनी माझ्या लग्नाला उपस्थित राहायचंय. तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण. कधी लग्न? शनिवार. होणार. शशिकांत भाऊचं लग्न होणार, त्यामुळे शनिवारी सहकुटुंब सगळ्यांनी लग्नाला यायचं. होणार. शशिकांत भाऊचं लग्न होणार. अरे लग्नाला या. शशी भाऊच्या लग्नाला या. बाबा अरे कामात असतील त्या. मगाशी मी तुला हेच सांगत होतो, तर मागे लागून मला त्यांना फोन करायला सांगितलं. आता बघितलंच, काही बोलल्या पण नाहीत माझ्याशी. अरे बोलतील, एवढं काय? मला काय वाटतंय माहिती का, त्या बिझी नसणार. कारण त्या जर बिझी असत्या तर त्यांनी फोन उचललाच नसता. पण ज्या अर्थी त्यांनी फोन उचललाय आणि माझ्याशी बोलल्या नाहीयेत, त्या अर्थी त्यांना माझ्याशी बोलायचं नाहीये. तू त्यांना चंद्रविलास मध्ये येऊ नका असं म्हणालास. बरं बघू नंतर. का बघू? काय बघू? असं का सांगितलंस तू त्यांना? चुकलं बाबा तुझं. अरे चुकलंय मालक तुमचा. मालक, मनात जे साचले ना सगळं काढून टाका. म्हणजे मनातलं किलमिश दूर करा आणि त्या औषधवाल्या बाईची माफी मागा. तुला कोणी विचारलंय का काय करायचं ते? आणि डबा पण द्या त्यांना. शी इज राईट बाबा, त्यांना सॉरी म्हण तू. बाबा जातोयस ना? अगं संकटाला स्वतःहून आमंत्रण द्यायला जातोय अनंता. काय म्हणताय नाना? त्याला थांबव.
हवंय का काही? शनिवारी थकलेत ते, कसं सुकलंय त्यांचा. पाण्यानं तहान भागणार नाही, पण पाणीच द्यावं लागल. आजोबा अये शनिवारी जा, पाणी आणतीस ना? ताप लागल ना त्यांना. जा पाणी आण. अंड्यात सावकाश आजोबा. जा. मालक, असं थकून कसं चालन? धावपळ करायची आता तुम्हाला. नवीन जोडप्यांचं स्वागत करायचंय तुम्हाला. ना 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 ना. लगीन लागणार. मी हे लग्न होऊ देणार नाही. अरे दादा इथं. तू एक काम कर, तू पुढे जा, मी जरा चंद्रविलासवर जाऊन येतो. काय खरंच? येतो का वाड्यावर? नाही नाही नको, जा तुम्हीच. जा पुढे जा, तयारी कर. मी काय करतो, हळद कुंकू नारळ घेतो आणि ही पत्रिका वाड्यावर पोचती करतो. दादा, लग्नाचा मुहूर्त चुकायला नको, नंतर लगेच ग्रहण आहे. आपला मुहूर्त चुकत नसतो. अरे आधी आपल्या आयुष्याचं ग्रहण सुटणार आणि मग चंद्रग्रहण लागणार. चल. काय महाजन, सकाळी सकाळी कुठं? कोलपांच्या घरी वाटतं. डबा घेऊन काय सुधारणा नाही वाटतं. अरे लग्नाला या, लग्नाला या, लग्नाला या, शशी भाऊच्या लग्नाला या. अरे लग्नाला या, लग्नाला या, लग्नाला या, शशी भाऊच्या लग्नाला या. लगीन होणार, लगीन होणार, लगीन होणार. शशी भाऊ आणि विभावरी वहिनीचं थाटामाटात लगीन होणार. अरे लग्नाला या, लग्नाला या, लग्नाला या, शशी भाऊच्या लग्नाला या. आई, माझं चुकलं, माझं चुकलं हे बा. आई, माझं चुकलं ग. या राक्षसाला जन्माला घातलं. शांत व्हा तुम्ही, असं नका करू. कशी शांत हो पोरी? काय करू मी? ही समजा माझ्यामुळे होत आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायला नको होता ग. नाही, तुम्ही शांत व्हा. नाही शांत होऊ शकत. पोरी, मी तुला तयार व्हायला सांगितलं ग. कुणाच्या सांगण्यावरून, या राक्षसाच्या सांगण्यावरून तयार व्हायला सांगितलं. आई, तुम्ही त्रास करून घेऊ नका. ऐका माझं. कसा त्रास करून घेऊ नको पोरी, मला सांग. बघितलंस ना कशी दवंडी पिटवत होता त्यो. पोरी, आयुष्याचं नरक झालं ग. माझ्यामुळे झालं तसं नरक. मला माफ कर आई. माझ्या नशिबात जे लिहिलंय तेच होणार आहे. पण या माणसाची लग्न व्हायच्या ऐवजी मरण आलेलं चालेल मला. हे चले, उचल चल, महाजन आला. महाजन चल लपलप.
विभावरीजी, कशा आहात? फोन केला होता तुम्हाला, पण फोनवर आपलं नीट बोलणं झालं नाही. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय, त्यामुळे तुमच्यासोबत चंद्रविलासमध्ये जे घडलं त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो. आता इथून पुढे अगदीच नाही, पण अदनमधनं चंद्रविलासमध्ये आलात तर मी आणि चंद्रविलास तुमचं स्वागतच करू. पुन्हा एकदा थँक्यू. अनंत महाजन. कोण आहे? कोण आहे? कोण आहे बाहेर? दार उघडा, दार उघडा. आम्हाला बाहेर काढा. शशी, शशी, अरे दार उघड की. दार उघडा ना. आम्हाला कशाला त्रास देतोय? महाजन, हरलास तू. तुझ्या पाखराची शिकार मी केली आहे शशिकांत. नाही, पाखरू तुझं, पण ते चंद्रविलासमध्ये नाही, माझ्या पिंजऱ्यात अडकणार. नको, आत नको जायला. आपलं लगीन आहे, तुला नाट लागायचं. त्याच्यापेक्षा पायरीवरच ठेवतो ते बरं. महाजन, पत्रिका दिली म्हणजे यायलाच पाहिजे असं काय ना. नाही आलात तर लय बरं होईल. म्हणजे कसं, विवाह माझ्या गळ्यात हार घालेल, मी तिच्या गळ्यात हार घालेन, नाही का. तरी सुद्धा निमंत्रण, सहकुटुंब या म्हणजे नाकाच येऊ. चिरंजीव सौका विभावरी आणि चिरंजीव शशिकांत यांचा विवाह. म्हणजे आता ना अनंताचं लग्न होणार, ना आमच्या शरूचा बळी जाणार, ना नरहर पंताचा अनंताच्या शरीरात प्रवेश होणार, ना त्याच्या वासना पूर्ण होणार. नरहर पंत चंद्रग्रहणाची वाट बघत होता, पण आता ग्रहण सुटणार. माझ्या अनंताच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण सुटणार. नाना, चंद्रविलास मधल्या माणसांचं भविष्य नियती नाही, नरहर पंत लिहित असतो. अनंताच्या भविष्यात हे अशुभ कार्य आहे, हे लग्न अटळ आहे.